नमस्कार मित्रांनो, तर मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की लक्ष्मी, दुर्गा, सरस्वती या आता आपल्या बॅग पॅक करून खाली येत असतात. इकडे लीला ही तयारी करत असते. अंगठी शोधण्याचा कार्यक्रम करायचा असतो रेवती आणि यश यांचा, त्यामुळे ती सगळं काही तयार करत असते. एका घंगाळात तिने दूध घेतलेलं असतं, पाणी, आणि त्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या वगैरे ती टाकत असते. तेवढ्या त्या तिघी जणी खाली येतात. दुर्गा म्हणते, लीलाई, आनंद झाला असेल ना तुम्हाला आम्हाला हरवून. आधी तुम्ही या घरात घुसला, जहागीरदारांना भर मांडवात फसवलं तुम्ही आणि मग या घरात आलात, आणि तुमच्या पाठोपाठ तुमच्या बहिणीला सुद्धा आता तुम्ही आणले, त्यामुळे जिंकल्यासारखं वाटत असेल तुम्हाला. पण तुम्हाला सांगते मी, माझ्या भावाचं आयुष्य ना तुम्ही उद्ध्वस्त केलेलं आहे. आणि हो, हेच हवं होतं तुम्हाला. लीला म्हणते, दुर्गा तू असं का बोलतेस? मी का तुम्हाला हरवेन सांगा ना. तुमचंच सुरुवातीपासून चालू होतं की काहीही करायचं, कटकारस्थान करायचे आणि मला खाली पाडण्याचा प्रयत्न करायचा, मला हरवण्याचा प्रयत्न करायचा. मी का करेल हे सगळं? मुळात आपण या घराचा सगळेच जण भाग आहोत ना, मग कोणी हरायचं कोणी जिंकण्याचा प्रश्नच येत नाही. लक्ष्मी म्हणते, लीलाई, तुमच्या ह्या भूलथापांना ना एजी आणि आजी बळी पडत असतील, पण आम्हाला तुमचं बोलणं चांगलंच समजतं आहे. आम्ही काही तुम्हाला बळी पडणाऱ्यातला नाही आहोत. सरस्वती म्हणते, हो ना, आधी तुम्ही एजी आणि आजी यांना आपल्याकडे खेचलं, तुमची एक टीम बनवली, आणि आता तर काय आमच्या माहेरच्यांना सुद्धा तुम्ही आमच्यापासून दूर केलेलं आहे. आधी त्या श्वेताला, लक्ष्मी वहिनींच्या बहिणीला घराबाहेर काढलं, मग माझ्या भावाला तुरुंगात पाठवलं. आता यश दुर्गा वहिनींकडे बघायला सुद्धा तयार नाहीये. ही अवस्था कोणामुळे झालीये? फक्त आणि तुमच्यामुळे. तेवढ्यात दुर्गा म्हणते, जाऊ दे ग सरस्वती, अशा लोकांना बोलून काहीच फायदा नसतो. निगरगठ्ठ असतात असली लोक. या मोहितेंचा ना फक्त एकच उद्देश होता, त्यांच्या मुलींना आपल्या घरात पाठवायचं, म्हणून तर यांनी आपली अशी फसवणूक केली आणि आपल्यासारख्या लोकांना त्यांना घरात घ्यावं लागतंय. एजे आणि आजी त्यांना बळी पडले, पण आपण बळी पडणाऱ्यातला नाही आहोत. हे बघा लीलाई, तुम्हाला सांगून ठेवते मी एक गोष्ट, कितीही झालं ना तरी या घरावर माझं खूप प्रेम आहे. या घरासाठी मी आजपर्यंत खूप काही केलंय, आणि माझं घर आहे हे, आणि त्यासाठी मी काही करू शकते. अजूनही माझी काही करण्याची तयारी आहे. त्यामुळे तुमच्यासारख्या लोकांना या घरातून बाहेर कसं काढायचं ना, हे मला चांगलंच माहिती आहे. आता लीला म्हणते, हे बघा, तुमच्या चुकांचं खापर तुम्ही माझ्यावरती फोडताय, हे अजिबात बरोबर नाहीये. मुळात तुम्हाला शिक्षा एजेने दिलेली आहे, मी दिलेली नाहीये, आणि आतापर्यंत तुम्ही जे कटकारस्थान केले ना, त्याचंच हे फळ आहे. त्यामुळे माझ्यावरती तुमच्या चुकांचं खापर फोडू नका. दुर्गा म्हणते, तुमच्यासारख्या लोकांना ना फक्त स्वतःचं आयुष्य कळतं. दुसरं जगामध्ये काय चाललंय, दुसऱ्याच्या फिलिंग्स काय असतात हे तुम्हाला कळतच नाही. लीला म्हणते, हो का दुर्गा, तुला खूप कळतात ग इतरांच्या फिलिंग्स. तुला तर स्वतःच्या भावाच्या सुद्धा फिलिंग्स कळाल्या नाही, त्याचं प्रेम कळालं नाही, म्हणून भर लग्नामध्ये त्याचं लग्न मोडायला निघाली होतीस तू. आणि तू काय मला सांगते निस्वार्थपणा काय असतो ते? दुर्गा म्हणते, तुम्ही काहीही म्हणा, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आम्ही तिकडनं आल्यानंतर मी तुमच्याकडे बघणारच आहे. तुम्हा दोघी बहिणींना या घरातून कसं हकलवते ना तेच बघा. तुम्हाला काय मी आता या घरात टिकू देणार नाहीये. तेवढ्या तिथे आजी आलेल्या असतात, विराज आणि प्रमोदही आलेली असतात. आजी म्हणतात, काय चाललंय तुमचं? दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती म्हणतात, काही नाही, आम्ही जायला निघालोय, त्याच्यामुळे तेच सांगण्यासाठी आम्ही आलो आहोत. तेवढ्यात एजे तिथे येतात. ते म्हणतात, दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती, तुम्ही तिकडे जाणार आहात, पण तिकडे गेल्यानंतर परत काही गोंधळ घालायचा नाही, हे मी तुम्हाला सांगून ठेवतो. लक्ष्मी, सरस्वती तिथून निघून जातात. दुर्गाही त्यांच्याबरोबर गेलेली असते. इकडे आता आजी म्हणतात, हे बघ लीला, रेवतीला ना ह्या सगळ्यांचा खूप त्रास होत असणार, पण ती काहीच बोलून दाखवणार नाही. मला माहिती, तिचा इतका मोठा दिवस होता आज, तिचं लग्न होतं, पण तिच्या लग्नात जे काही घडलं ना, त्यामुळे ती खूप अपसेट असणार आहे. त्यामुळे आपण तिचं एकदम जंगी स्वागत करायला हवंय, तिचा आनंद आपण भरून काढायला हवाय. लीला म्हणते, हो आई, हो आजी, हे बघा आले यश आणि रेवती आले. तेवढ्यात ते तिथे येतात. आजी म्हणतात, चला तुमचे लग्नानंतरचे सगळे विधी करायला हवेत. रेवती म्हणते, आजी म्हणजे काय असतं? लीला म्हणते, बस इकडे, मी समजावून सांगते. एज आणि लीला आता यश आणि रेवला समजावून सांगत असतात की अंगठी शोधण्याचा खेळ कसा खेळायचा ते. यश आणि रेवती हे खूप उत्सुक असतात त्यांचे सगळे विधी पार पाडण्यासाठी. लीला म्हणते, हे बघा, ही अंगठी मी आता ह्या गंगाळाच्या पाण्यात टाकणार आहे. जी कोणी ही अंगठी पहिल्यांदा शोधून काढेल तो जिंकला, असा या खेळाचा अर्थ आहे. तेवढ्यात आजी म्हणतात, हो, आणि त्याचंच वर्चस्व संसारात देखील असणार आहे, त्याच्याकडे सत्ता असणार आहे. दोघं जण आता रेडी झालेली असतात. लीला 1 2 3 गो असं म्हणते, आणि दोघेही जण आता अंगठी शोधायला लागतात. इकडे विराज आणि प्रमोद म्हणत असतात, यश तुलाच जिंकायचं आहे बरं का, आणि चल पटकन आता अंगठी शोध. लीला म्हणते, नाही रेवती, तू जिंकली पाहिजेस. आता आपल्या टीमला सगळेजण सपोर्ट करत असतात. विराज, प्रमोद म्हणत असतात, यश असेही अंगठी जरी जिंकला ना तरी काही फायदा नाही, कारण नंतर रेवतीचंच ऐकावं लागणार आहे तुला, कारण बायकांचंच ऐकावं लागतं रे संसारात, असं म्हणून ते त्याला चिडवत असतात. एजे आता म्हणतात, रेवती, अंगठी तुला शोधायची बरं का, आणि तू जिंकायचं आहे. लीला म्हणते, हो हो. लीला आणि एजे रेवला सपोर्ट करत असतात. यश आणि रेवती अंगठी शोधायला लागतात.
आणि यश रेवतीचा हात मध्येच पकडतो. रेवती त्याला खुणावत असते की हात सोड, पण यश काय ऐकत नसतो. आता हे पाहून एजे सुद्धा स्वप्नांमध्ये हरवले जातात. नेहमी स्वप्न बघते ती लीला, पण आज उलट झालेलं असतं. आज एजेच लीलाचे स्वप्न बघत असतात आणि त्यांना स्वप्नामध्ये दिसत असतं की ते दोघं सुद्धा हा अंगठी शोधण्याचा खेळ खेळताय. नवरदेव नवरीचे कपडे त्यांनी घातलेले आहेत आणि त्यांच्या लग्नानंतर सुद्धा हा खेळ असा खेळला जातोय आणि ते दोघंही हा खेळ खेळतात. आणि मध्येच एजे लीलाचा हात पकडतात. लीला म्हणते, एजे सगळे बघताय, हात सोडा ना, मला अंगठी शोधायची, काय करताय तुम्ही? एजे म्हणत असतो, नाही मी काय तुझा हात सोडत नाही. आता इकडे लीलाला कळत नसतं की एजे असं का वागताय. सगळेजण त्यांच्याकडे बघायला लागतात. एजेंनी लीलाचा हात पकडलेला असतो आणि आपल्या स्वप्नामध्ये ते हरवलेले असतात. आजींना गालातल्या गालात हसू येत असतं. त्यांना कळालेलं असतं की एजे हे स्वप्नरंजन करता येते. यश आणि रेवती सुद्धा आता त्यांच्याकडे बघायला लागतात. रेव म्हणतात, एजे बघा, अंगठी मी जिंकलेली आहे. तरी सुद्धा एजेंचं लक्ष नसतं. विराज आणि प्रमोद म्हणत असतात, बाबांना काय झालंय, लीलाचा हात का पकडलाय त्यांनी? एजे म्हणतो की काही नाही, लीलाच्या हातात जी बांगडी आहे ना ती फुटलेली आहे. लीला ती बांगडी काढून टाक, नाहीतर लागेल तुला, आणि काळजी घे. असं बोलून ते विषय टाळतात आणि वरती निघून जातात. लीलाला सुद्धा खूप लाजल्यासारखं होतं. ती सुद्धा जाऊन रूम मध्ये जाते पटकन. इकडे आता दुर्गा लक्ष्मी सरस्वती या कालिंदीच्या घरी आलेल्या असतात. कालिंदी त्यांना बघते आणि त्यांना टोमणे मारण्याचा परत कार्यक्रम चालू होतो. आणि ती म्हणते, मोहिते या बरं, आपल्या घरी कोण आले बघा बरं. एजंटनी कोणाला तरी शिक्षा पूर्ण करायला पाठवलं आपल्या घरी. चला आलात तुम्ही, मला असं वाटलं की घरी गेल्यानंतर तुमचा विचार बदलतोय की काय. आता लीलाचे बाबा म्हणतात, असं काय करते कालिंदी, त्यांना आत तर बोलव ना. कालिंदी म्हणते, अरे हो विसरलेस मी, चला आतमध्ये या. लीलाचे बाबा त्यांच्या बॅग वगैरे घेत असतात. तेवढ्यात कालिंदी म्हणते, नको असू द्या, इथपर्यंत आलाय ना त्या, मग 2 पावलं पुढे जातील तर काय बिघडेल का त्यांचं? नको नको, त्याच त्यांच्या बॅग्स घेऊन येतील मध्ये. लक्ष्मी दुर्गा सरस्वती मध्ये आलेल्या असतात. आतमध्ये घरात खूपच पसारा असतो. त्या तिघी म्हणतात, बापरे एवढा पसारा, तुमच्या घरामध्ये एक खोली मिळेल का आम्हाला? कालिंदी म्हणते, हो मिळेल ना, तुमचं सामान ठेवा तिथे, पण हो उद्या हा पसारा सकाळी तुम्हाला दिसणार नाहीये. सरस्वती म्हणते, का नाही दिसणार आहे? कालिंदी म्हणते, कारण हा सगळा पसारा ना तुम्ही आवरणार आहात, कारण आता तुम्ही थकला असाल ना, मला माहिती आहे, लग्नामध्ये किती धावपळ केली ना तुम्ही, दिसलंच ते आम्हाला. आता म्हणून तुम्हाला आता मी आवरायला सांगत नाहीये, सकाळी आवरा. काय नाही, जिने तुम्हाला शिक्षा दिली ती तर तुम्हाला पूर्ण करावीच लागेल, हो की नाही? दुर्गा लक्ष्मी सरस्वती म्हणतात, ते जाऊ द्या, पण आता आम्हाला आराम करायचा आहे. कुठे करायचा आम्ही आराम? कालिंदी म्हणते, आराम ना, ते बघा बाहेर आमच्या वरांड्यात खूप मोकळी जागा आहे, छान चांदणं सुद्धा पडलंय, छान गार वारा आहे, मस्त झोप लागेल तुम्हाला. दुर्गा लक्ष्मी सरस्वती म्हणतात, काय आम्ही बाहेर झोपायचंय? कालिंदी म्हणते, हो. दुर्गा म्हणते, पण आमच्या अंगावरती महागडे दागिने साड्या आहे, असं घालून बाहेर झोपायचं का आम्ही? कालिंदी म्हणते, आहे ना, त्याच्यावर सुद्धा उपाय आहे माझ्याकडे. हे घ्या, या साध्या साड्या नेसा आणि तुमचे दागिने ना माझ्याकडे द्या ठेवायला, मी जपून ठेवेल. तुम्ही इथून जाल ना तेव्हा तुमच्याकडे देईल मी शिक्षा पूर्ण झाल्यानंतर. तिघी जणी आतमध्ये जातात आणि त्यांच्या बॅग्स वगैरे त्यांनी ठेवून दिलेल्या असतात आतमध्ये. आणि नंतर मग त्या साध्या साड्या वगैरे घालून बाहेर आलेल्या असतात. वरंडातच त्यांचं अंथरून टाकलेलं असतं आणि त्यांना खूपच अपमान झाल्यासारखं वाटत असतं. लक्ष्मी सरस्वती म्हणत असतात की, वहिनी तुम्ही इथे सगळं काय ऐकताय? ते आपल्याला असंच तालावरती नाचवत राहिले, एवढं सगळं ऐकण्याची काहीच गरज नाहीये. एकतर भर मांडवात एजंटनी तिची बाजू घेतली म्हणून जास्तच शेपारली ती. दुर्गा म्हणते, असू द्या, पण तिचं सगळं बोलणं आपल्याला ऐकावं लागणार आहे. ती मूर्ख बाई आहे मला कळतंय, पण या सगळ्यांचा हिशोब घेतल्याशिवाय मी राहणार नाही. नाही त्या कालिंदीला रस्त्यावर आणलं ना तर मी नावाची दुर्गा जहागीरदार नाही, एवढं लक्षात ठेवा. इकडे एजे झोपी गेलेले असतात आणि लीलाला जाग आलेली असते. तेवढ्यात ती पाहते की एजे हे आपली कूस बदलताय आणि त्यांना लागलेलं जे हाताला आहे त्याच हातावरती त्यांचा जोर पडणार आहे. ती लवकर एजंटकडे येते आणि म्हणते, एजे थोडं तिकडे व्हा. एजंटचा हात ते आपल्या हाताने तिकडे बाजूला करते आणि म्हणते, काय करू मी आता? जर झोपेमध्ये एजंटच्या हाताला परत दुखापत झाली तर काय करायचं ना? म्हणून ती एजंटच्या बाजूला सगळ्या उशा वगैरे लावते आणि परत आपल्या सोफ्यावरती झोपायला जाते. नंतर म्हणते, नको नको, परत असं काय झालं, एजंटने कूस बदलली आणि नेमकं त्याच हातावरती जोर आला तर त्यांना खूप दुखेल. मी ना इथेच बसून राहते एजंटजवळ. आणि ती एजंटच्या बाजूलाच बसून राहते आणि काही वेळानंतर तिला सुद्धा खूप झोप यायला लागते. त्यामुळे ती सुद्धा तिथेच झोपी गेलेली असते एजंटच्या बाजूला. तिचं एजंटवरचं नितांत प्रेम या सगळ्यातून दिसून येत असतं. तिला एजंटची किती काळजी आहे, एजंटच्या छोट्या छोट्या गोष्टीकडे तिचं किती लक्ष असतं, हे सगळं त्यातून दिसत असतं. आणि त्या दोघांच्या एकमेकांवरच्या प्रेमामुळेच आज हे शक्य झालेलं असतं की दोघं जण एकमेकांच्या बाजूला झोपलेले असतात, एकमेकांची काळजी करत असतात. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.